मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही. जय हिंद. नमस्कार सर्वांना. मावळा मी यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आज मित्रांनो मी माझ्या कुटुंबासोबत चाललो आहे एका ऐतिहासिक, धार्मिक आणि शक्तिशाली ठिकाणाला भेट देण्यासाठी. जसं की मी प्रत्येकच वेळी आध्यात्मिक ठिकाणाला भेट द्यायला जातो. याचं कारण म्हणजे त्या ठिकाणावरून मला मिळणारी ऊर्जा आणि माझ्या कुटुंबाला मिळणारा आशीर्वाद. तर हा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी चाललो आहे. तर हे ठिकाण आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील पन्हाळ्याच्या साईडला असणाऱ्या डोंगर रांगांमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल. आता आपण गारगोटी बुदरगड करून कोल्हापूरकडे जायला निघालो आणि अध्याचं कार्टून बघत बघत कधी अर्धा रस्ता पार केला कळलंच नाही. त्यानंतर आम्ही पोचलो रंकाळ्यावरून पंचगंगा घाटाकडे. पंचगंगा नदीच्या पुलावरून आम्ही पन्हाळ्याच्या दिशेने गेलो. आणि मित्रांनो या रोडवर दिसणारी खूपच वर्षापूर्वी असणारी जी वडाची झाडं आणि या डोंगर रंगाच्या पायथ्यावरून आम्ही वरती जात असताना दिसणारं दृश्य खूपच सुंदर आणि आल्हाददायक होतं. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे ते एका आध्यात्मिक ठिकाणाला, म्हणजेच एका मंदिराला भेट देण्यासाठी. आणि त्या ठिकाणचे रहस्य, त्या ठिकाणचा इतिहास आणि त्याचबरोबर त्या मंदिराची वास्तुकला आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर मित्रांनो आपण आता पोचलोय ज्योतिबाच्या नावानं चांगबल या जयघोषानं दुमदुमणारा डोंगर आणि गुलालाची उधळण, त्याचबरोबर अंगामध्ये नवीन चैतन्य भरणारा उत्साह, म्हणजेच कोल्हापूरचा वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा. तर मित्रांनो चला आपण आज या भक्तिमय प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो समोर दिसणारं ज्योतिबाचं दैवत हे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा एकत्रित अवतारच मानलं जातं. मित्रांनो या मंदिराला एक पौराणिक कथा सुद्धा लाभलेली आहे. तर ती अशी की रत्नासूर नावाच्या राक्षसाचा संहार करण्यासाठी श्री केदारनाथांनी वाडी रत्नागिरी येथे अवतार घेतला. त्याचबरोबर मित्रांनो हे मंदिर जर तुम्ही पूर्णपणे बघितलं तर याला एक प्राचीन इतिहास सुद्धा लाभलेला आहे. मित्रांनो या भव्य मंदिराची तुम्ही दीपमाळ जर बघितली तर ही दीपमाळ बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की ह्या ज्योतिबाच्या मंदिराची वास्तुकला ही प्रामुख्याने हेमाडपंथी शैलीतील आहे. त्याचबरोबर मित्रांनो हे मंदिर बांधण्यासाठी स्थानिक ठिकाणचा काळ्या पाषाणाचा वापर केलेला आहे, ज्यालाच आपण बेसाल्ट खडक असं म्हणतो. मित्रांनो या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला खूपच तेजस्वी अशी ज्योतिबाची मूर्ती पाहायला भेटेल. त्याचबरोबर मंदिराच्या सभोवतालच्या परिसरामध्ये जर आपण नजर फिरवली तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरं आपल्याला बघायला मिळतील. त्यापैकी केदारेश्वर, रामलिंग आणि काळभैरव यांची मंदिरे सुद्धा ज्योतिबाच्या मंदिराच्या भोवताली आहेत. मित्रांनो या ज्योतिबाच्या मंदिराच्या जर भोवताली तुम्ही बघितलात तर चारही बाजूला भव्य अशा दीपमाळा उभा केलेल्या आहेत. तर मित्रांनो प्रत्येक वेळी सणाच्या वेळी आणि चैत्र पौर्णिमेच्या वेळी या दीपमाळा दिव्यांनी उजळून जातात. मित्रांनो मंदिराच्या दक्षिण बाजूस जर तुम्ही बघितलात तर त्या ठिकाणी बसवण्यात आलेली खूपच प्राचीन असणारी ही तोफ ही प्रत्येक सणाच्या वेळी या ठिकाणी मंदिराची खूपच शोभा वाढवणारी आहे. मित्रांनो वाडीवरील या ज्योतिबाच्या भव्य मंदिराच्या परिसरामध्ये चैत्र पौर्णिमेचा सोहळा आणि त्याचबरोबर सोहळा एवढ्या उत्साहामध्ये पार पडतो की जर हा सोहळा जर पाहिलात तर तुमच्या डोळ्याचं पारणं नक्कीच पेटेल. मित्रांनो ज्योतिबा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो फक्त गुलाल.
आणि चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. या यात्रेचं खास आकर्षण म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या सोहळ्यामध्ये सासनकाठ्या नाचवल्या जातात आणि खरोखरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मानाच्या सासनकाठ्या या ठिकाणी येतात. मित्रांनो, त्या सोहळ्याच्या क्षणी उधळला जाणारा गुलाल हा म्हणजे भक्तांचा देवाप्रती असणारा आनंद आणि समर्पणाचं प्रतीक आहे. मित्रांनो, कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक हा वाडी रत्नागिरीवरच्या ज्योतिबाचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच परतत नाही. समुद्र सपाटीपासून साधारणतः 3100 फूट उंचीवर असणारा हा वाडी रत्नागिरीचा डोंगर आणि ज्योतिबाचं मंदिर, या ठिकाणावरून जर तुम्ही चारी दिशेला नजर फिरवली तर मंदिराच्या पश्चिम दिशेला कोल्हापूर शहराचा नयनरम्य परिसर दिसतो. त्याचबरोबर या डोंगरावरून पन्हाळा गड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, वाडी रत्नागिरी या डोंगरावरील श्री ज्योतिबांचं दर्शन घेतल्यानंतर, त्याचबरोबर या परिसरातील बाकी देवी देवतांचं दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरमधल्या वाडी रत्नागिरीवरील ज्योतिबाच्या मंदिराच्या उत्तरेस असणारं यमाई देवीचं मंदिर हे खूपच ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे. ज्या ठिकाणाला खूपच भाविक भेट द्यायला विसरतात, पण खरोखरच हे मंदिर खूपच शक्तिशाली आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं आहे. मित्रांनो, हे ज्योतिबाच्या मंदिराच्या उत्तरेस असणारं यमाई देवीचं मंदिर खूपच प्राचीन आहे. त्याचबरोबर या मंदिराच्या ठिकाणी विविध कालखंडातल्या शैलींचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, इथल्या पाषाणी पायऱ्या आणि कठड्यांवरून देवीवर असलेल्या भाविकांच्या श्रद्धेची जाण आपल्याला होते आणि खरोखरच या मंदिराला सुद्धा तुम्ही आवर्जून भेट दिली पाहिजे असे हे ठिकाण आहे. तर चला, मी तुम्हाला घेऊन जातो थेट यमाई देवीच्या मंदिराजवळ. मित्रांनो, चैत्र पौर्णिमेच्या यात्रेवेळी सुद्धा श्री ज्योतिबाची पालखी या यमाई मंदिराकडे भेटीसाठी जाते. मित्रांनो, खूपच निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं हे यमाई देवीचं मंदिर, या ठिकाणच्या देवीची पूजा, नवरात्रोत्सव, दसरा आणि इतर सर्व सण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरे केले जातात. मित्रांनो, असं सांगण्यात येतं की या ठिकाणी लोककल्याणासाठीच यमाई देवीने या ठिकाणी वास्तव्य केलं. मित्रांनो, यमाई देवीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सुद्धा खूपच आध्यात्मिक आणि धार्मिक शक्तीचा अनुभव येतो. तर मित्रांनो, हा आमचा प्रवास या ठिकाणी पूर्ण होतोय आणि मी असंच प्रत्येक धार्मिक आणि आध्यात्मिक ठिकाणाला आशीर्वाद घेण्यासाठी भेट देत असतो, कारण या ठिकाणी माझ्या मनाला खूप मोठी ऊर्जा प्राप्त होते. तर मित्रांनो, तुम्हाला ज्योतिबाच्या डोंगरावरचा आणि यमाई देवीचा प्रवास कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही पुन्हा जर कधी कोल्हापूरला आलात तर महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर, ज्योतिबाच्या डोंगरावर दर्शन घेतल्यानंतर यमाई देवीच्या मंदिराकडे यायला नक्की विसरू नका. तर मित्रांनो, हा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत बघत राहा मावळा मी यूट्यूब चॅनल. ज्योतिबाच्या नावान चांग भलं.